सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील बँकेच्या खातेधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आनंदाचा निर्णय बँकेच्या खातेधारकांसाठी घेण्यात आलेला आहे। बघा, या 5 बँकेपैकी कोणते एका सरकारी बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुमची आता लॉटरी लागणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून या 5 बँकेतील खातेधारकांना 50,000 रुपये रोख रक्कम आता दिली जाणार आहे। आता बघा, या 5 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, यासोबत दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, यानंतर तिसऱ्या नंबरची बँक ती बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, चौथ्या नंबरची बँक ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आणि शेवटची 5 नंबरची बँक ती म्हणजे SBI बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया। जर तुमचं बँक खातं या 5 बँकेपैकी कोणते एका बँकेमध्ये असेल आणि त्या खात्याला 6 महिने पूर्ण झालेले असतील, म्हणजेच तुम्ही 6 महिन्यांच्या अगोदर बँकेमध्ये खातं खोलेलं असेल तर तुम्हाला रोख रक्कम 50,000 रुपये आता दिली जाणार आहे। आता बघा, सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता ठरत आहे, कारण या सरकारी 5 बँका त्यांच्या खातेधारकांना रोख 50,000 रुपये देणार आहे। परंतु या 50,000 रुपयांसाठी सरकारच्या माध्यमातून एक अट लावण्यात आलेली आहे। ती अट म्हणजे खातेधारकांनी 6 महिन्यांपूर्वी खातं खोलून ठेवलेलं असेल त्यांनाच हे 50,000 रुपये मिळणार आहेत। मग हे 50,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत, या 50,000 रुपयांसाठी अर्ज कसा करायचा आहे, म्हणजेच अर्ज करण्यापासून ते डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यापर्यंत A to Z संपूर्ण सविस्तर माहिती आता तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या सरकारी 5 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल आणि तुम्हाला सुद्धा हे 50,000 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत बघा। आता बघा, प्रामुख्याने जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, शेतकरी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला 50,000 रुपये प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहेत। यासोबत जे सर्वसामान्य नागरिक आहेत आणि त्यांचं बँक खातं या सरकारी 5 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये आहे त्यांना सुद्धा हे 50,000 रुपये मिळणार आहेत, कारण तुम्ही सरकारला मतदान करतात, परंतु सरकारने या अगोदर तुम्हाला असा कोणताही लाभ दिलेला नव्हता। जर अशा प्रकारचे लाभ बँकेतील खातेधारकांना दिले तर खातेधारक सरकारला मदत करतील। या दृष्टिकोनातून हा सर्वात मोठा निर्णय बँकेच्या खातेधारकांसाठी घेण्यात आलेला आहे। आता आपण या सरकारी 5 बँकेतील खातेधारकांना हे 50,000 रुपये कसे मिळणार आहेत, त्यासाठी अर्ज जो करायचा आहे तर तो अर्ज अचूक पद्धतीने करायचा आहे। जर हा अर्ज चुकला तर तुम्हाला हे 50,000 रुपये मिळणार नाही। त्यामुळे अर्ज अगदी अचूक पद्धतीने भरायचा आहे, कुठे अर्ज चुकून द्यायचा नाही। परंतु ज्या खातेधारकांनी बँक खातं 6 महिन्यांपूर्वी खोललेलं असेल त्याच खातेधारकांना हा अर्ज भरता येणार आहे। परंतु ज्या खातेधारकांनी नवीन खातं खोललेलं असेल त्यांना या 50,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। आता बघा, खातेधारकांना स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या 5 बँकेतील खातेधारकांची खऱ्या अर्थाने आता लॉटरी लागत आहे। परंतु हे पैसे डायरेक्ट तुम्हाला मिळणार नाहीत, तर यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यायचा आहे। तर तो अर्ज कसा भरायचा आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे। आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकार राज्यातील जनतेला खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेत असतात, म्हणजेच महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये आता सरकार देत आहे। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सरकार विविध योजनांच्या माध्यमातून पैसे देत आहे। राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या माध्यमातून 2,000 रुपये, PM किसानच्या माध्यमातून 2,000 रुपये, पीक विमा असेल तर अशा योजनांच्या माध्यमातून सरकार पैसे देत आहे। सरकार तुमच्यासाठी नवनवीन योजना आणत असते जेणेकरून तुमची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे। तर सध्याच्या स्थितीला आता सरकारने खातेधारकांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय सर्व खातेधारकांसाठी फायद्याचा ठरत आहे। बघा, विचार करायला गेलं तर ज्यांना घरे नाही त्यांना सुद्धा सरकार घरे देत असतात, ज्यांच्याकडे शेती आहे परंतु पाण्याची सोय नाही त्यांना सरकार विहिरी मंजुरी करून देत असतात। त्याच पद्धतीने आता बँकेच्या खातेधारकांना रोख रक्कम 50,000 रुपये
रुपये आता दिले जाणार आहे। आता बघा, हे 50,000 रुपये मिळवण्यासाठी सरकारने कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, यासोबत कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती आता पाहत आहोत। प्रामुख्याने राज्यातील शेतकरी बांधव, राज्यातील सर्व 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक, राज्यातील लाडक्या बहिणी यांना या 50,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। कारण बँकांची बँक ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, या बँकेच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला असून आता या 5 सरकारी बँकांमध्ये ज्या खातेधारकांचे खाते आहे त्या खातेधारकांना हा 50,000 रुपयांचा लाभ डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जाणार आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर या 50,000 रुपयांच्या माध्यमातून तुमची आर्थिक स्थिती सुधारेल हा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मग हे 50,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने आता पाहून घेऊयात। आता बघा, सर्वात अगोदर या 50,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या 5 पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। बघा, सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, यासोबत तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल आणि तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे असतील तर तुम्हाला या 50,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, ज्या 5 बँकेमधून हे 50,000 रुपये खातेधारकांना दिले जाणार आहेत तर या 5 सरकारी बँका कोणकोणत्या आहेत हे पाहणं गरजेचं आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून म्हणजेच यांच्या सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला असून आता तुम्हाला फक्त अर्ज करावा लागणार आहे। या अर्जासोबत महत्त्वाची कागदपत्र सुद्धा जोडून द्यावी लागणार आहेत। मग हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की कागदी प्रक्रियेमध्ये भरायचा आहे त्याची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या सरकारी 5 बँकेपैकी एखाद्या कोणत्या तरी बँकेमध्ये खातं तुम्ही खोलून ठेवलेलं असेल, कमीत कमी 6 महिन्यांच्या अगोदर तुम्ही हे खातं खोललेलं असेल, तुम्ही शेतकरी असाल, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल, तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुम्हाला 1500 महिन्याला मिळत असतील, यासोबत ज्येष्ठ नागरिक असाल, तुम्हाला सुद्धा सरकारकडून पैसे मिळत असतील, किंवा तुम्ही सर्वसामान्य नागरिक असाल आणि तुमचं बँक खातं सुद्धा या 5 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल आणि तुम्हाला सुद्धा या 50,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा। आता बघा, खातेधारकांना या 5 बँका सरकारी बँका आहेत, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सरकारच्या माध्यमातून या 5 बँकेतील खातेधारकांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय मागच्या 2 दिवसांपूर्वी झालेला होता। तर याचे अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत। अर्ज थोडेच आहेत, त्यामुळे तुम्हाला हा अर्ज लवकरात लवकर करावा लागणार आहे। राज्यातील जे बँकेचे खातेधारक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मधील जे बँकेचे खातेधारक आहे, पोस्टामध्ये ज्यांचं खातं आहे, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा अशा सरकारी 5 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमची लॉटरी लागत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपये रक्कम मिळणार आहे। म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण तुम्ही सरकारला मतदान करत असतात, परंतु याच्या अगोदर तुमच्यासाठी अशा प्रकारे कोणताही लाभ देण्यात आलेला नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांच्या माध्यमातून राज्यातील या सरकारी 5 बँकेमध्ये ज्या खातेधारकांचे खाते आहे त्या खात्याला 6 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यांना रोख रक्कम आता 50,000 रुपये दिले जात आहे। तर एकंदरीत हे 50,000 रुपये मिळवण्यासाठी जो अर्ज करायचा आहे तर तो अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, कुणी अर्ज करावा, कुणी अर्ज करू नये, यासोबत पात्रता तुम्हाला सांगितलेली आहेत। परंतु या अर्जासोबत जी कागदपत्रे जोडून द्यायची आहेत तर ती कागदपत्रे कोणकोणती आहेत ते तुम्ही सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी या 50,000 रुपयांचा लाभ मिळून जाईल। बघा खातेधारकांना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की बँक विविध सुविधा उपलब्ध करून देत असते, परंतु तुम्हाला ही माहिती नसल्यामुळे तुम्हाला या लाभांचा लाभ घेता येत नसतो। परंतु आता तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे, त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा या योजनांचा फायदा घेता येणार आहे। आता बघा खातेधारकांना, एकंदरीत तुम्हाला हे 50,000 रुपये कसे मिळणार आहे त्याची माहिती देऊन टाकत आहे, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि बँक खातेधारकांना तुमचे भरपूर दिवसांची आता प्रतीक्षा संपून जाईल। बघा, तुम्ही वर्षानुवर्ष बँकेमध्ये पैसे ठेवत होतात, परंतु तुम्हाला बँकेकडून या पैशांवरती जास्त व्याजदर मिळत नव्हता, परंतु आता सरकारने डोकं लावलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून
प्रत्येक खातेधारकाला आता 50,000 रुपये रोख रक्कम मिळणार आहे। म्हणजे ज्या ज्या खातेधारकांचे बँक खाते या 5 बँकेपैकी कोणत्याही एका सरकारी बँकेमध्ये असेल तर त्या खातेधारकांना रोख रक्कम 50,000 रुपये दिले जाणार आहे। तर हे 50,000 रुपये जे तुम्हाला मिळणार आहे तर ते 50,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती देऊन टाकत आहे। आता बघा, विचार करायला गेलं तर राज्यातील महिलांचा विचार फडणवीस साहेबांनी केलेला होता। फडणवीस साहेबांनी महिलांचा विचार करून त्यांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये सुरू केलेले होते। फडणवीस साहेबांनी 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांचा विचार केलेला होता, त्यांना सुद्धा पेन्शन योजना सुरू केलेल्या होत्या। राज्यातील ज्या शेतकऱ्यांना विहिरी नव्हत्या त्यांना सुद्धा विहिरी देऊन त्यांचा विचार केलेला होता। राज्यातील अपंग असतील तर त्यांचा सुद्धा विचार केलेला होता। म्हणजेच हे जे सरकार आहे हे फडणवीस साहेबांचं बीजेपीचं सरकार आहे। तर हे सरकार सर्वांचा विचार करत आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून काही ना काही सारखे अपडेट दिले जात असतात, नवनवीन योजना सुरू केलेल्या असतात। म्हणजे सरकार तुम्हाला वेळेला पैसे देत असतं। विचार करायला गेलं तर सरकार काय करत असतं की तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असतं, जेणेकरून ज्यावेळेस मतदान असेल त्यावेळेस सरकारला या ठिकाणी टेन्शन घेण्याची गरज भासत नाही। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। त्यामुळे आता या 5 बँकेतील खातेधारकांची लॉटरी लागत आहे। 5 बँकेमध्ये ज्या ज्या खातेधारकांचे खाते आहे त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्यांना आता रोख रक्कम या 5 बँकेमधून दिली जाणार आहे। तर या ठिकाणी आता हे 50,000 रुपयांची रक्कम तुम्हाला कशी मिळणार आहे त्याची माहिती देऊन टाकत आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असायला पाहिजे ते सुद्धा लक्षात घ्या। बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड असायला पाहिजे, यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं या 5 बँकेपैकी कोणते एका बँकेमध्ये खातं असेल त्या खात्यामधून तुम्ही पैसे काढत असाल, त्या खात्यामध्ये पैसे टाकत असाल, या खात्यावरती फोन पे, गुगल पे, पेटीएम किंवा कोणते जरी तुम्ही ॲप वापरत असाल तर तुमच्याकडे या बँकेचं पासबुक असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पासबुक नसेल तर तुम्हाला या 50,000 रुपयांचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे तुमच्याकडे पासबुक आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। तर असे महत्त्वाची कागदपत्रे, यानंतर तुमच्याकडे छोट्या आकाराचे 2 फोटो म्हणजेच पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागणार आहे। तर महत्त्वाची कागदपत्रे आहेत ही कागदपत्रे असतील आणि जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, तुमचे वार्षिक उत्पन्न कमी असेल, घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसेल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जाणार आहे। आता बघा, या 50,000 रुपयांचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती देऊन टाकतो। बघा, तुम्हाला माहिती असेल की आधार कार्डवरती सरकार तुम्हाला पैसे देत असतं। म्हणजे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सरकार पैसे मिळवून देत असतं। ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांना पॅन कार्डवरती पैसे, ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे त्यांना मतदार कार्डच्या माध्यमातून पैसे दिले जात असतात। त्याच पद्धतीने आता ज्या ज्या खातेधारकांकडे बँक खात्याचे पासबुक आहे त्या खातेधारकांना आता हे 50,000 रुपये मिळणार आहे। तर हे 50,000 रुपये तुम्हाला कोण देणार, कधी देणार आणि अर्ज कोणता करायचा आहे ते तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा, बँकांची बँक ती बँक म्हणजे RBI बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। या बँकेने या 5 बँकेतील खातेधारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी दिलेली आहे। तर ती बातमी म्हणजे बघा, जर तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, पोस्ट बँकमध्ये असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, बँक ऑफ बडोदामध्ये असेल आणि तुम्हाला या 50,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर हा लाभ कसा मिळवायचा आहे तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर तुमच्या बँक खात्याची KYC पूर्ण करायची आहे। बँक खात्याची KYC पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे। तर तो अर्ज म्हणजे मुदत ठेव खातं। बघा, सर्वांना माहिती असेल आपण मुदत ठेव खात्यामध्ये 1-2 वर्षांसाठी, 3 वर्षांसाठी पैसे ठेवत असतो, त्यानंतर त्या पैशांवरती आपल्याला व्याजदर मिळत असतो। त्याच पद्धतीने आता सरकारच्या माध्यमातून या सरकारी बँका असल्यामुळे या बँकांचा व्याजदर वाढवण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे जर तुम्ही 1-2 वर्षांसाठी थोडीफार रक्कम ठेवली तर तुम्हाला 25,000 रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत या ठेवीवरती व्याजदर मिळणार असल्याची बातमी आता समोर आलेली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतल्यामुळे आता सर्व बँकेतील खातेधारक खुश झालेले आहेत। कारण अगोदर खातेधारक बचत खात्यामध्ये म्हणजेच सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा करंट अकाउंटमध्ये पैसे ठेवत होते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर खातेधारक म्हणत आहेत की आम्ही सुद्धा आता मुदत ठेव खात्यामध्ये पैसे ठेवणार आहेत। आता ही बँकेची अपडेट तुम्हाला कशी वाटली लाईक करून सांगायचे।